ईशावास्य उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे, तेन त्यक्तेन भूजिथा मा गृध कस्यस्वित धन. हा आमच्यासाठी धर्म प्रचारकासाठी आम्हाला आदेश आहे. काय आदेश आहे? तुम्ही त्याग करून स्वतःचं रक्षण करा. काय त्याग करून स्वतःचं रक्षण, संग्रह करून तुमचं स्वतःचं रक्षण होऊ शकत नाही. तुम्ही धनाने अमृतत्व प्राप्त करू शकत नाही. अमृतत्व तुम्हाला त्यागेन अमृतत्व आनशुः. त्याग करूनही त्याग करूनच त्याने अमृतत्वाला प्राप्त केलेला आहे, म्हणजे देवपणाला प्राप्त केलेला आहे. मृत्यू त्याच्यापासून दूर झालेला आहे त्यागाने. तेव्हा त्याग जग सगळी संग्रह करत असेल, धनाचा लोभ करत असेल, बायका पोरांचा लोभ करत असेल, तुम्ही जी माणसं आहेत, दृढ माणसं आहेत, त्या माणसाने विषय तो त्यांचा झाला नारायण. पुढे काय? नावडे जन धन तन माता पिता. याच्यामध्ये धन पण आलेलं आहे की नाही? नारायण राम तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट झाल्यानंतर धनाची तुम्ही पर्वा करू नका. किती आली, किती घेतली आणि किती मोटार मिळाली की नाही, बंगला मिळाला की नाही, फ्लॅट मिळाला की नाही, ह्याची काही तुम्ही जरूर करू नका. मान सन्मान आहे की नाही, मिळणार की नाही, देतात की नाही, याचा तुम्ही विचार करू नका. कोणाला मान द्यायचा आणि कोणाला फक्त तोंड भरून बोलायचं आणि बोलवण करायची, हे माणसं समजत नाहीत का? हो, हे माणसांना समजतं का नाही समजतं? कोणाला मान द्यायचा, कोणाचा सत्कार करायचा आणि कोणाला तोंड भरून बोलून घालवायचं, ही माणसं समजदार आहेत. तुम्हाला जो मान मिळतोय तो तुम्ही त्यागाने राहतायत म्हणून. तुम्हाला जो मान मिळतोय तो तुम्हाला कशाचीच अपेक्षा नाही आहे. तुम्हाला जो मान मिळतोय कारण तुम्ही निष्ठावंत, प्रामाणिक, राम भक्त, हनुमान भक्त, देव भक्त आहात, म्हणून तुम्हाला मान मिळतोय. आणि हा जो जनता जनार्दन आहे, या जनता जनार्दनामध्ये संपूर्ण एवढं मोठं सामर्थ्य आहे की तुमचे सगळे इच्छा पुरा करण्याचे ते त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही मागणं, नुसतं मागा, ते सगळं पूर्ण करून टाकतील, पण तुम्ही मागणार नाही. बरोबर आहे. पण आपल्या सगळ्या इच्छा आणि कामना या मर्यादित ठेवा. आपल्या गरजा मर्यादित ठेवा. त्याग, तपस्या, वैराग्य, भक्ती, प्रेम आणि ज्ञान या 6 गोष्टींमध्ये तुम्ही ताडामाडा इतकी उंच बना. एवढे जर तुम्ही उंच बनलात तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, देऊ शकत नाही. आमचा अनुभव आहे, कोणी शक्ती दुःख देऊ शकत नाही. लोकांना द्यायचं तर सुखाचीच देवाणघेवाण करा. सुखच द्यायचं आणि सुखच घ्यायचं. सांसारिक सुख नव्हे बरं का. आनंद द्यायचा तो भगवत नामाचा आनंद द्यायचा. भगवान नाम हे ओझं वाटता कामा नये. तर विश्रांतीचं स्थान वाटलं पाहिजे. सगळं श्रम आपला विरून गेला पाहिजे. भगवंताच्या नामाने आपला सगळा श्रम संपला गेला पाहिजे.